चंद्रपूरच्या देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा 14 एप्रिल सकाळी 10 वाजतापासून प्रारंभ झाला. घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवी भक्त सहभागी झाले होते. मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या या भागात हजारो वर्षापूर्वी गोंड राजाची सत्ता होती. या साम्राज्याची राजधानी चंद्रपूर होती. या शासकांची मार्गदर्शन म्हणून माता महाकाली ओळखली जाते. लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात. चंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी जीव आसुसतो अशी भावना भाविक व्यक्त करतात. प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी परिसरात पुरेशी व्यवस्था केली आहे. बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या महाकाली यात्रेत आंध्र प्रदेश व मराठवाडा येथील लाखो भाविक दर्शनाला येतात अशी माहिती पुजारी सुनील महाकाली यांनी दिली. आणखी हे नवरात्र हनुमान जयंती आणि पौर्णिमेपर्यंत चालते. चैत्र नवरात्र त्याचप्रमाणे याच्यात मराठवाड्याचे नांदेड, परभणी, लातूर, पुसदीकडं या साईडचे आणखी त्या महाराष्ट्राच्या लगतचे म्हणजे आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरचे लोक साधारणतः जास्ती प्रमाणात येतात. ही नवरात्र यात्रा ही बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालते. तशी त्याचप्रमाणे प्रशासन आणखी देवस्थानाकडून पूर्ण सोयीसुविधा करण्यात आलेली आहे. रांगेची सोय आणखी यावेळी नवीन म्हणजे एक फॉगर सिस्टीम आणलेली आहे. त्यात जास्ती परिसरात थंडावा गारवा राहावं म्हणून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला आहे. रांगेची सोय केलेली आहे. पण जागोजागी पेंडॉल्स टाकलेले आहे. आणखी आरोग्यासाठी दवाखान्याची पण सोय केलेली आहे. दर वर्षाला यात्रेला आम्ही 15-20 वर्षापासून येतो. इथं आल्याशिवाय आम्हाला काही समाधान लागत नाही. बार्शीच्या आला पाड्याच्या याचा देवीच्या संपर्कात गेलो तर आम्ही आवश्यक येणारच. आमची श्रद्धा आहे महाकालीवर. आज जवळपास 15 वर्ष ते 20 वर्ष होऊन गेले, पण आम्ही वारी सोडल्या नाही. दरवर्षी येत्या.